नमस्कार मित्रांनो, मी भीमराव उज्ज्वल आपल्या लावण्य मल्टी सर्व्हिस या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे। आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे। आजचा व्हिडिओ आहे की आधार कार्डला बँक कोणती लिंक करायची किंवा कसं लिंक करायचे, डीबीटी कशासाठी लिंक करायची। गव्हर्नमेंटचे शासनाचे कोणतेही पैसे आता डीबीटी मार्फत येतात। डीबीटी म्हणजे काय तर तुमच्या आधारला कोणती बँक लिंक आहे त्यामध्ये पैसे येणे। बऱ्याच जणांची डीबीटी झालेली नसते किंवा त्यांची अशी बँक लिंक असते की ती त्यांच्या चालू नसते किंवा जुनी असते, ती बंद पडलेली बँक असते। त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे डीबीटीसाठी। ज्यांना हे डीबीटी करायचे आहे त्यांनी हा व्हिडिओ बघावा। असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील तुमच्या मोबाईलवर, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा। चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद। तर आपण आज जो व्हिडिओ आहे तो डीबीटी आहे। डीबीटी म्हणजे नेमकं काय तर आधारला कोणती बँक लिंक आहे किंवा कोणती बँक लिंक करणे याच्याबद्दल माहिती आहे। तर ते तुम्ही कसं करणार, आता एक नवीन वेबसाईट सुरू झालेली आहे, त्यामध्ये सर्व बँका आलेल्या आहेत। त्यामुळे तिथे जाऊन तुम्ही डीबीटी चेंज करू शकता। जसं की तुम्हाला वाटलंच ही बँक नको, ह्या बँकला माझे पैसे आले पाहिजे तर ह्या बँकला लिंक करायची, हे असं सविस्तर आपण त्यामध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व सांगणार आहे की कशा प्रकारे डीबीटी लिंक करायची, कशा प्रकारे या बँकेतून त्या बँकेला आधार कार्ड लिंक करायचं जेणेकरून या बँकेतून त्या बँकेत पैसे येतील। किंवा तुम्हाला नव्याने डीबीटी कोणत्याच तुमचं आधार कार्ड कोणत्याच बँकेला लिंक नसेल तर नव्याने कोणत्या बँकेला लिंक करायचं, तुमच्याकडे ऑलरेडी अकाउंट असेल तर ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर मग आपण जाऊ कम्प्युटरच्या स्क्रीनवर। तर कम्प्युटर स्क्रीनवरती आल्यानंतर तुम्हाला गुगलमध्ये टाईप करायचं आहे NPCI थ्रू हे सर्व लिंकिंग होत असतं। हे लिंकिंग आहे। NPCI वरती आल्यानंतर इथे कंझ्युमर नंतर इथे आहे भारत सीडिंग आधार इनेबल, भारत आधार सीडिंग इनेबल ही सिस्टम, यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल की आधार सीडिंगवर तुम्हाला इथे ग्राहक नंबर टाकायचा आहे, इथे सीडिंग म्हणायचं आहे, डीसीडिंग नाही करायचं। इथे तुम्हाला जर फ्रेश सीडिंग असेल, कोणत्याही बँकेला जर तुमच्या आधार लिंक नसेल तर इथे फ्रेश सीडिंगवर क्लिक करायचं आहे। पण जर पहिले कोणत्या बँकेला लिंक असेल तर मूव्ह करायचं आहे, फ्रॉम वन बँक टू अदर बँक। जर एकाच बँकेत दोन अकाउंट असेल तर सेम बँक विथ अनदर अकाउंट, आणि दुसऱ्या बँकेत लिंक करायचं असेल तर मुवमेंट फ्रॉम बँक वन टू अदर बँक, इथे क्लिक करायचं। इथे क्लिक केल्यावर इथं बँक आहे बघा, बँकेची सर्व लिस्ट आहे। इथे बँक ऑफ बडोदा आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, म्हणजे आता इथे सर्वच बँका इथे ॲड झालेल्या आहेत। त्यामुळे इथून तुम्ही आता डीबीटी लिंक करू शकता। इथे तुम्हाला अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि हे कॅप्चा टाकल्यावर नेक्स्ट करायचं आहे। नेक्स्ट केल्यानंतर आधारला जो नंबर लिंक आहे त्यावरती OTP येईल, तो OTP टाकायचा आहे। त्यानंतर ती सबमिट होईल। सबमिट झाल्यानंतर 3 ते 4 दिवसांनी तुम्हाला इथं यायचं आहे आधार मॅप स्टेटस। इथे येऊन तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि कुठे हा कॅप्चा टाकून चेक करायचं की तुमची बँक लिंक झाली का नाही झाली। ही लिंक होण्यासाठी कधी 3 दिवस लागतात, कधी 15 दिवस लागतात। त्यामुळे इथे एकदा रिक्वेस्ट, या वेबसाईटवर येऊन तुम्ही रिक्वेस्ट एकदा टाकू शकता, घरी बसल्याही टाकू शकता, मोबाईलवरूनही टाकू शकता आणि कम्प्युटरवर सुद्धा लिंकिंगची रिक्वेस्ट टाकू शकता। बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम आहेत की त्यांना बँक चेंज करायची आहे, की अशी बँक आहेत की त्या बँक त्यांच्या बंद झाल्या आहेत किंवा त्याचं पैसे निघत नाही, तर त्यांनी अशा प्रकारे त्यांची डीबीटी लिंकचे दुसरी बँक तुम्ही इथून ऑनलाईन लिंक करू शकता। धन्यवाद।